एकीकडे बुलढाण्यात केस गळती आणि नख गळतीने नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे जळगावमध्ये मात्र नागरिक किडनीच्या आजाराने त्रस्त झालेत। चोपडा तालुक्यातील चौगाव या गावात अनेक ग्रामस्थांना किडनीच्या आजाराची लागण झाली, तर गेल्या 6 वर्षात किडनीच्या आजाराचे मोठे रुग्ण त्या ठिकाणी आढळलेत। जळगाव जिल्ह्यात किडनी बाधितांचं हे गाव आता समोर आलंय। तर चौगाव गावातील 60% नागरिकांना किडनीचा आजार आहे, तर गेल्या 6 वर्षात किडनीच्या आजाराने 4 ते 5 जणांचा मृत्यू झाल्याची सुद्धा धक्कादायक माहिती समोर आली। गावातील एकूण लोकसंख्येपैकी 60% लोकांना किडनीचा विकार झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। गावातील पाण्यात क्षार जास्त असल्यामुळे किडनीचा विकास जडल्याचं डॉक्टरांकडून निदान झाल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे। प्रशासनाने वेळीच लक्ष दिलं नाही तर संपूर्ण गाव किडनीच्या विकाराचा बळी ठरण्याची सुद्धा आता भीती व्यक्त होतीये। पाणी कशा पद्धतीने बदलता येईल, इथल्या पाण्यामध्ये जे क्षार आहेत ते बिना क्षारचं कसं उपयोगात आणता येईल, त्या पाण्याचा काय प्रयोग करता येईल का, लोकांना चांगलं पाणी पाजता येईल का, अशा पद्धतीने आम्ही प्रयत्न करतोय। त्या पद्धतीने आम्ही शासनाला माझी विनंती आहे की आमच्या गावाला ती सुविधा लवकरात लवकर देण्यात यावी, जेणेकरून जो त्रास मला झाला इतरांना, आमच्या गावातल्या लोकांना होऊ नये, याच्यासाठी माझी विनंती आहे शासनाला की आमच्या इथे लवकरात लवकर पाण्याचं काहीतरी नियोजन करण्यात यावं। वडिलांना दाखवलं तर वडिलांचे रिपोर्ट, रक्ताचे लघवीचे रिपोर्ट काढले तर त्याच्यात क्रिएटिनाइन, युरिया असा विषय आला की आम्हाला काहीच माहिती नव्हतं। वडिलांना सुपारीचं व्यसन नव्हतं, काही नव्हतं। वडिलांना असं कसं काय प्रॉब्लेम क्रिएट झाला अचानक, आणि तो मेन ऑर्गनवरती झाला तर आम्हाला काही कळलंच नाही। मेन प्रॉब्लेम म्हणजे पाण्याचा होता। पाणी क्षारवट येतं बुवा तुमच्या गावाचं। त्यानंतर मग वडील वारले, त्यानंतर मग बऱ्याचशा केस अशा म्हणजे वारल्या आहेत आमच्या ह्याच्यात, बिनव्यसनी वारले बाकी। तर महाराष्ट्रातील किडनी बाधितांचं हे गाव कसं आहे आणि या घडामोडी नेमक्या काय ते आपण पाहणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यातील गावात अनेकांना किडनीचा आजार आहे। गावातील अनेक घरांमध्ये मुतखड्याच्या आजाराचे रुग्ण आहेत। गावातील 60% गावकरी किडनी या आजारानं त्रस्त आहेत। गावात आतापर्यंत किडनी आजारानं 5 जणांचा मृत्यू सुद्धा झालाय। किडनीच्या आजाराचं कारण शोधण्याचं प्रशासनासमोर मात्र आता आव्हान। संपूर्ण गाव किडनी विकाराला बळी पडण्याची शक्यता आहे। गावात क्षारयुक्त पाण्यामुळे किडनीच्या विकाराची शक्यता सुद्धा आता वर्तवण्यात आली आहे। शुद्ध पाण्यासाठी फिल्टर फ्लॅट बसवण्यात आला, मात्र याचा सुद्धा या ठिकाणी काही उपयोग झाला नाही। संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सचिन गोस्वामी आपल्या सोबत जोडलेत। मी सचिनकडे जाणार आहे। सचिन, आपण खरं तर पाहतोय की मोठ्या प्रमाणात या गावामध्ये मुतखड्याचे रुग्ण आहेत। तब्बल 60% रुग्ण त्या ठिकाणी आढळलेत या किडनीच्या आजाराने। काय अधिकची माहिती आहे, काय सविस्तर सांगशील याबद्दल? जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात चौगाव नावाचं गाव आहे आणि या गावामध्ये मागील 5 ते 6 वर्षाचा जर आपण रेशो लक्षात घेतला तर अनेक रुग्णांचा मृत्यू हा किडनीच्या आजारामुळे झालेला आहे आणि गावात अनेकांना किडनीच्या विकारांची लागण झालेली आहे। त्यात आपण जर बघितलं तर मुतखडा असेल किंवा इतर जे किडनीचे आजार आहे सचिन, तो आपल्याशी असाच जोडलेला राहा। आपल्या सोबत ज्येष्ठ संशोधक डॉक्टर हिम्मतराव बावस्कर जी फोन लाईनद्वारे जोडलेले आहेत। हिम्मतरावजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण घडामोडी पाहतोय महाराष्ट्रातलं एक गाव आहे ज्या ठिकाणी संपूर्ण किडनी बाधित रुग्ण आहेत। तब्बल 60% रुग्ण त्या ठिकाणी किडनीचे आहेत आणि या संदर्भात मोठी माहिती समोर आली आहे। 4 ते 5 रुग्ण सुद्धा दगावलेत। यावरती आपली काय नेमकी पहिली प्रतिक्रिया, याची नेमकी काय कारणं असू शकतात? हे बघा, हे जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये जर का हार्ड वॉटर आहे का सॉफ्ट वॉटर आहे, कारण हार्ड वॉटर जास्त, हार्ड वॉटर मध्ये जर परमनंट हार्ड वॉटर जे असते ते सल्फेट आणि क्लोराईड असतात, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम ते। आता हे कॅल्शियम मॅग्नेशियम स्टोन किडनीमध्ये तयार होतात आणि त्यामुळे किडनी रिनल स्टोन होते। आता हे हार्ड वॉटर जे आहे ना, हे हार्ड वॉटर, आता समजा विहीर खूपच खोल असली, डीप म्हणजे जास्त 400-500 फुटावर, त्यात फ्लोराईड पण जास्त असतात आणि हार्ड वॉटरचे प्रमाण जास्त असतं, मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचं। आता हे हार्ड वॉटर झाल्यामुळे रिनल स्टोन होतात। तसेच खारपण पट्ट्या जो भागाचा आहे संग्रामपूरमध्ये, तिथे आम्ही कॅडमियम शोधून काढलं। कॅडमियम आणि लेड जास्त असलं त्यामुळे रिनल फेल होतो। पण इथे जर रिनल स्टोन जर कॉमन असेल, इट इज बिकॉज ऑफ हार्ड वॉटर। आणि हार्ड वॉटर जे आहे ना, हार्ड वॉटर साधं आपण तुम्ही तापवू शकता, फेस येत नाही अंगावर साबण लावल्यानंतर, किंवा हे हार्ड वॉटर असलं तर भांडे धुताना सुद्धा त्याच्यावर डाग पडतात। आणि हे हार्ड वॉटर कमी कसं करायचं, हे हार्ड वॉटर कमी करण्यास साधं बॉईल जरी तुम्ही वॉटर केलं तरी ते क्षार प्रेसिपिट होतात आणि वरचं पाणी तुम्हाला प्यायला योग्य होते।
किंवा आयन एक्शन निरनिळ्या प्रोसेसर पाण्यामध्ये रिव्हर्स ऑस्मॉसिस आधी आता जे आहे ना ग्रामसेवक किंवा मोठे मोठे कॉर्पोरेट हॉस्पिटल किंवा महानगर हॉस्पिटल आहे किंवा तिथे रिव्हर ऑस्मॉसिस जर केलं याच्यामध्ये कॅडमियम मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे कमी होऊन जातात आणि हार्डनेस आणि रिनल स्टोन किंवा किडनी फेल्युअरचे आजार कमी होत जातात. आणि दुसरा प्रकार असो याच्यामध्ये टोटल डिझॉल्व सॉलिड किती आहे हे सॉलिड सुद्धा फार महत्वाचे. हे सॉलिड मध्ये काय काय असतात सगळे व्हेरियस मिलीग्राम मध्ये व्हेरियस सॉलिड असतात. त्याच्यामध्ये सॉल्ट मेटल कॅल्शियम किंवा कॅल्शियम मॅग्नेशियम सोडियम पोटॅशियम क्लोराईड हे निरनिराळ्या प्रकारचे सल्फेट असे सॉल्ट डिझॉल्व झाले असतात. आता हे याला TDS म्हणतात. हे पाण्याचं TDS सुद्धा इजी तुम्हाला मीटर भेटत इथं ग्रामपंचायतीमध्ये मीटर असतं. मीटरला तुम्ही TDS सुद्धा शोध करू शकता या पाण्याचं TDS किती आहे. हे TDS 900च्या वर किंवा 600च्या वर असलं तरी ते चुकीचं आहे. ते कमीत कमी 600च्या आत पाहिजे आणि 600च्या आत असला ते योग्य असतं. त्यामुळे दोन गोष्टी याच्यात शोध लावणं मला वेदर तर डिझॉल्व टोटल डिझॉल्व सॉलिड जास्त आहे तर याच्यामध्ये हार्डनेस ऑफ वॉटर जास्त आहे. हे दोन जर शोधून केलं तर आपोआप तुम्हाला कारण समजेल. आणि हे कारण कॉमन कारण जे हार्डनेस ऑफ वॉटर हेच असू शकतं आणि हार्डनेस ऑफ वॉटर हे कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सल्फेट सॉल्ट जास्त असल्यामुळे होत आहे. नक्की डॉक्टरजी, खरं तर यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की आपण म्हणतोय की यामध्ये पाण्याचं प्रमुख कारण आहे. मात्र यावरती उपाययोजना म्हणून आगामी काळात काय करणं आवश्यक आहे? अशा प्रकारचे प्रकार टाळण्यासाठी काय करणं आवश्यक आहे? याच्या प्रकार दोन गोष्टी. नंबर एक प्रमाणे एक बोरवेल जास्त खोल नको 150 130 40च्या फुटावर जास्त नको किंवा विहीर मधले सुद्धा पाणी आणि ते पाणी प्यायच्या अगोदर तपासणी केले गेले पाहिजे. हो याचं हार्ड वॉटर आहे का सॉफ्ट वॉटर आहे. हार्ड वॉटर जर असेल हार्ड वॉटर तर प्रत्येकाने ते बॉईल करून पाणी प्यायचं. बॉईल करून पाणी पिलं की म्हणजे त्याचं सॉल्ट प्रेशर वाटायचं तुम्हाला चांगलं पाणी किंवा ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीने तो युरो फिल्टर लावायचं किंवा रिव्हर्स ऑस्मॉसिस लावलं तर हे रोग होऊ शकत नाही किंवा किडनी फेल्युअर होऊ शकत नाही. कारण किडनी फेल्युअर होणं किंवा रिनल स्टोन होणं म्हणजे कुटुंबाचा कम्प्लीट आधार काढला जातो. होल फॅमिली किंवा होल कम्युनिटी सफर होते. त्यामुळे कम्युनिटी बेसिसवर त्याचं सोल्युशन भेटलं पाहिजे आणि ते सोल्युशन म्हणजे रिव्हर्स ऑस्मॉसिस लावणे. कॉमन विहीर जे असेल ग्रामपंचायतीची किंवा नगरपालिका त्या विहिरीवर रिव्हर्स ऑस्मॉसिस लावणं महत्वाचं. नक्कीच हिमतरावजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. तर किडनीच्या आजारामुळे गावातील नागरिकांमध्ये मात्र चिंतेचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळतंय.